हाक मारायच्या आपोआप जाग येते, त्याला म्हणतात की प्रीती निद्रा. अशी झोप एखाद्याला मिळणं खरंच फार मोठं वैशिष्ट्य आहे. ती खुट्ट वाटत तरी जागं होईल, काही झालं की आपोआप जागं होईल. कोणाला तर गजर लावावं पण लागत नाही. मला उद्या काम आहे आणि मला उद्या 4:30 वाजता उठायचं. आम्ही गमतीने म्हणते उशिरा थांबून झोपा, मी जाग येते की नाही बघा. तुम्ही घड्याळाला थांबून झोपू नका, उशिरा पण सांगा की उशी तुम्हाला 4:30 वाजता गजराची 2 मिनिटं आधी उठवतो की नाही ब्रेक करून पहा. नाही तर मग गजर लावून पण ते होतं पुन्हा 5 मिनिटांनी, 5 मिनिटांनी, 5 मिनिटांनी ते झोपले. ती झोप ती वेगळीच आहे. पण निद्रा जरा म्हणतो प्रीती म्हणतात सुखपूर्वक झोप. सुखपूर्वक झोप मग दगडावरती पण लागते, रस्त्यावर लागते, माळरानामध्ये लागते, कुठेही लागते. पोटामध्ये काय असं लागते, पोटामध्ये काय नसलं तरी लागते. कोणाचं भीती नाही, कोणाचं काळजी नाही, कोणाचं देणं नाही आणि कोणाकडून घेणं नाही. जे काही करणं आहे ते फक्त आपण अध्यात्म ती झोप लागते, ती प्रीती असते. अत्यंत शांत सुखाची झोप, कुठलाही ताण नाही. किती काही असतो तिथं जवळ हात जोडायचे, नमस्कार करायचा, सगळ्या दिशाला नमस्कार करायचा. काय सांगतात झोपतो मी, सकाळी उठल्यानंतर आपण भेटू पुन्हा. इतकी शांत झोप लागते की एका अंगावर झोपला असतो त्या अंगावर आता बरी असतो. पालतो तर पालतो, उलतो तर उलतो, एका अंगावर एका डावी उजवी कोशी. जागा झाला पाणी प्यायला आणि जागा झाल्यानंतर चेहऱ्याच्या आडीने किती वाजले ठेवलं. जागा झाल्याबरोबर पहिल्यांदा काय तर चेहऱ्यावरती हास्य येतं. कुठे ठरेवा सकाळ झाली, मस्त वाटलं, छान झालं. पण असं नक्की नसो, ज्या झोपेतून उठल्यानंतर चेहऱ्यावरती हास्य आहे त्या झोपेला प्रीती म्हणतात. खरंच कधीतरी शांत विचार करून बघा. सगळ्या जणांना मी आव्हान करतो, विचार करून की आम्हाला अशी प्रीतीपूर्वक झोप लागते का? फक्त प्रवचनातच लागते, बाकी कुठेही राधे गोविंद गोविंद गोविंद, राधे 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 गोविंद गोविंद गोविंद, आणि दुसरा यांच्यामुळे मला आणि तुम्हाला झोप येत नाही. फार एक वेळ मी नसलं तरी चालेल, पण हे पाहिजे झोप येते. हो काय करता तर हे मला प्रेम करतात, यांच्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमामध्ये मी सदैव डुबलो इच्छितो. त्यांच्या प्रेमामुळे तुमच्या झोपा मोडतात. काय काही भगिनी इथे आहेत बसलेल्या वाटायच्या माझ्या, पण दिवसा संध्याकाळी सुद्धा छान असं वाटतं की तंद्री लागली, तंद्री निद्राच असते. मग मी ते बघता मग विचारतो, बघू सांगतोय ना किती अशी माझं येत म्हणते ये नाही येत गडबडी. त्यामुळे प्रीती नावाची निद्रा फक्त लागते ती प्रवचनामध्ये. मला पुस्तक विचारलं की तुम्ही कॅसेट का नाही काढत? मी म्हटलं की काय माझं उत्तर नाही, माझी कॅसेट लावून जवळ काढा. मग मी सरळ लिहून ठेवले की रेकॉर्डिंग करण्याच्या आधी महाराजांना विचारावे. पण नंतर आमचा रेकॉर्डिंगचा उपयोग घ्यायची तर ट्रॅक्टर आले म्हणून केलं तर काय काय तो कशी बोलू बाबा.
पण प्रीतीपूर्वक आत्म्याला सुख मिळत असेल ना, काय हरकत नाही. तर दोन सुखाच्या दोन पत्नी आहेत, तंद्रा आणि प्रीती. तंद्रा म्हणजे तंद्री लागते आणि प्रीती जी खरोखर प्रीतीपूर्वक झोप लागते. आता याच्यात ठरवा आपण एखाद्या मुलीचं नाव विकत ठेवायचं का नाही, ही त्याच्यात सुखाची झोप आहे असो विनोदाचा भाग सोडा. पण प्रीती ही इतकी सुंदर देवी अवस्था आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जे लक्षण काय आहे, पुन्हा लक्षण सांगतो, विरोध सोडा. त्या देवीचे लक्षण समजा की उठल्याबरोबर तर चेहऱ्यावरती खूप हास्य असते. उठल्याबरोबर ऐक इतकं दुखते माझा डावी हात आणि डावा काय काय झालं, किती वेळा यायला सांगतो उशी बदला उशी बदला उशी बदला. हे म्हणतात पुढच्या महिन्यात पगारला, पुढच्या पगारला. त्या महिन्याचा पगार वाढत माझी झोपाय होत झोप्याला तास झालाय. एक साधी उशी नाही, झोपायला चांगली. कुठल्या कुठले ते कुठल्या कुठल्या जिल्ह्याला असतील ना, कपडा काय करतो का म्हणतो कपडा काय ते सुद्धा घाड उठायचं खबाड व्हायचं काय तोड व्हायचं आणि तुझी पुढे भरायचं. तुझी उष्टी काढत कुठे जेवायला पाहिजे सकाळी सकाळी उष्टी काढायला. चहापासून जे सुरुवात होते ते रात्री झोपेपर्यंत काम पुष्कळदा असं होतं की ते फडकं इथं कमरेला लटकलेलं असतं. नंतर कळतं की हे हात पुन्हा फेकून द्यायला पाहिजे, झोप लागते. झोप का लागते वास नसले पण ते फडकं तरी कोण बांधतं, त्या साडी नेसण्याचं फडकं लोणच्याच्या भांड्यानं उठा होते. अरे काय उठल्या उठल्या कसली कटकट सुरू करायची, उठल्या उठल्या काय सुरुवात झाली. चला उठा आता आपल्याला मरायचंय. काय आता आपल्याला मरायचंय, कुठे मरायचंय, किती वेळ किती मिनिटांनी. नाही नाही म्हणजे कामाचं राहाड काढणे आमच्या मागे. बसरा तुम्ही बसरा, तुमच्या बापाने तुम्हाला आशीर्वाद दिला झोपायचा. तुझ्या बापाने काय केलं, तुझ्या बापाने तुमच्या घरात बांधले, माझ्या बापाने तुमची धुळे माहिती काम आहे माझ्याकडे. सकाळी उठल्या उठल्या समजावं की ते आपल्या टीव्हीची कृपा नाही. हे का होते विडंबनात्मक आहे. तुम्हाला हसवणं किंवा प्रवचनामध्ये हास्य करणं ह्या विषय माहिती आहे. किंवा प्रवचन वैराग्य देणार आहे, वैराग्य मिळावं, कुठे कुठे कळावं. त्या उद्या सगळं उठल्यानंतर पहिली माझी आठ नक्की येईल. सुरुवात होईल की बाबा काय नाही, ते बाबा बोलला होता वरती व्यासपीठावरती बसून आपण बघितलं. आता ते दोन वापरे करायचे, सरळ थोडक्यात उठायचं. आणि हे सगळ्यांना लागू बरं. स्त्री पुरुष हा भेद नाही, गेलेल्या रात्रीचा भेद नाही, सगळ्यांना लागू असलेलं घडते. अरे उठले उठले काय, उठल्यापासून हे दुखते ते दुखते. झोप झाली का नाही, रात्रभर जागाच होतो. मग केलं काय रात्रभर, काय घड्याकडे बघा मी तुला आकाशाकडे बोलतो, आकाश कुठे तुला त्यामुळे जागा होता ना. मग आनंद घेतं का जागेचा, म्हण की जागा पडी पण म्हण की देवाचं नाव घे जरा म्हण श्रीराम जरा चालू की तू जागे पडेल. अरे काय करतो झोपणं आणि जागे राहणं, त्याच्या मधली विश्रांतीचा वेळ तू घे ना. शरीर जरी पडलेलं असलं तरी ते विश्रांती घेते, त्याचं झोप लागलीच पाहिजे असं काही नाही. झोप लागली तर भाग्य, नाही लागलं तर मत भाग्य. जागृती देवाचं नाव घ्यायची संधी मिळाली. माझ्या तर डाळ्या बाजूने हिरवाची वाटली पडली काय बाम मी झोपतच नाही. किंवा आम्हा लोकांना ते बाम लागतोच, त्यानंतर बाम पाहिजे. एकच पाण्याचा तारम्या नसतो, बामची बाटली जवळ असते. मला तो भासत होतो रात्री डोकं दुखल्यामुळे.
मला खोकला इतका रात्री वेळा येतो पाठी ते इकडे लावू इकडे लावू सगळी इकडे भस्म लावत नाही पण बाम लावतो. आणि बाम संपल्यानंतर बाम सप्लाय पण चांगला केला जातो मग काय कमी करायचे आपलं घ्यायचं तेव्हा ठीक वाटते तो कोणता नाही. नाही का फक्त जागर करण्यासाठी देवीची रूप सांगते बरं. अंतराचं जागर उद्या डोळे उघडल्यानंतर किती का पिढा असे ना काही का त्रास असे ना पहिल्याचं काय तर हास्य जे असेल अगदी गुड मॉर्निंग स्माईल द्या कोणाला स्वतःला दुसरं कोणाला नाही. कोणी गुड मॉर्निंग म्हणायची गरज नाही. आमच्याकडे सुंदीला फार छान पद्धत आहे. आम्ही कुठलंही उठलं की पहिल्यांदा जय श्रीकृष्ण म्हणतात. जय श्रीकृष्ण म्हणताना हात जोडलं की आपोआप देवाकडे बघितल्यानंतर तो प्रसन्न वगैरे आहे. तो कृष्णाचा चेहरा मला कधीच असं वाकडा करायचं होते आमच्या पाठकांचा कधी चेहरा वापरायचा होत नाही. तो बघितला की तो हसत असतो काय उठला असता म्हटलं तेव्हा तुला झोप नाही. मी जागा होतो काय का जागा होता पांडवाला विचारलं अरे तू झोपला होता मी जागा होतो का अरे झोपला तुला काय अडचण येऊ दे संकट येऊ दे म्हणजे लक्ष्मीकडे मी उभा होतो इथे दुसरं कोण माझ्यासाठी उभा राहा. माझ्या कानामध्ये मुंगी जाऊ नये माझ्या शरीराकडे पडू नये ती विसरू नये माझ्या कुठली स्मृती जाऊ नये मला कुठला त्रास होऊ नये. मी माझ्यासाठी रात्रभर माझ्या पलंगाच्या बाजूने बघून राहतो. त्याला मी नमस्कार का नाही करू त्याला का सांगू नये त्याला मी काय पगार देतो महिन्याला काय 300 रुपये उसतो त्याला मी काय पगार देतो माझा पगार ठरलेला आहे. उठल्याबरोबर त्याला नमस्कार आणि झोपतानाही त्याला नमस्कार. देवा झोपतो बरं का लक्ष राहू नये पण तू झोप हुशार माझं लक्ष तुझ्यावरतीच आहे तुझं कोणावरही माझं लक्ष नाही कारण तुझं लक्ष माझ्याकडे ना तुम्ही पण त्यावरती लक्ष ठेवणार आहे. यो यो याम याम तर भक्त्या तो जशी माझी भक्ती करतो तसंच मी त्याच्याबरोबर वागतो. म्हणून हास्य काय येणार नाही हास्य येणारच चेहऱ्यावरती. उठल्याबरोबर मी मोबाईल नाही बघत कसं पांढऱ्यांना आता ते नवीन निघालेली पद्धत आहे काय ते उठलं की ते मोबाईलची खेळ काय ते मेसेजला उत्तर काय द्या प्रत्येकाला गुड मॉर्निंग कोणी काढलं शकतो काय अरे आपण स्वतःला गुड मॉर्निंग करायला शिक आणि स्वतःला नामस्मरण करायला शिक. उठल्याबरोबर म्हण अरे वा बोलताना जागा धरू खरा लक्ष्मी झालं हे केल्यानंतर मग काहीतरी गुणवा काहीतरी सुरू कर काहीतरी आनंद घ्याय काय मजा येते बघ. मी तर नेहमी काही ना काही आमच्याकडे पहाटेच्या वेळेला काय करतात काकडा भुपाळे कारण ते सकाळच्या वेळेला तोंडात चांगलं काहीतरी यावं आम्ही ते सरळ म्हणतो सरळ विचारतो काय म्हणतो नटून थटून राधे भल्या पहाटे राधे भल्या पहाटे दुधाची धारी तुझ सारे
हे खरं सकाळी उठल्यावर भगवंताला आठवावं, त्याचं आठवावं. जोडून या कर चरणी ठेविला माझा, ठेविला माझा पैसा विनंती, पैसा विनंती आजची गाणी म्हणा, काय बिघडतंय? उठलं आजचं गाणं म्हणा ना. कोणी सांगितले अरे चांगल्यासाठी ते म्हणा म्हणा. धन श्याम स्वर कसाही असं स्वर कुठेही जाऊ काही हरकत नाही. म्हणून इतकं छान प्रेमाने म्हणा की आपण रोज सकाळी म्हटलं. आता त्याच्यात सवय लागली ना की बरोबर संध्याकाळी 7:45 ते 8 हे 15 मिनिटामध्ये मला रोज माझ्या मुलाचा फोन येतो. बरं तर 7:45 ते 8 या वेळामध्ये ती आई ते बाबा सगळं सोडतात आणि फोन पर ढाळ बघतात. एकमेकांमध्ये काही नाही टीव्ही लावलाय, काही कार्यक्रम छान चाललाय ना, कार्यक्रम छान चाललाय ना. आणि अगं वाचला की अरे कसा आहेस तू बबड्या छवड्या बोलू कसं आहे सगळं बोललं गेलं. इतकी आनंद त्यानंतर मी म्हटलं तर तुला फोन येईल म्हणून तेव्हा थोडं म्हणाले ना. फोन घेतला, हॅलो कसा आहेस तू, ठीक आहे ठेवला फोन. जर सकाळी रात्री 7:45 ते 8 मध्ये माझ्या मुलाचा फोन येतो, ही जर वेळ माहिती झाली तर मी किती आनंद होतो. तसं जर रोज सकाळी उठल्या हा मुलगा त्याला आठवतो म्हणजे तो येणार नाही का, थोड्यात विचार करा. ही जी अवस्था आहे ना त्या भगवतीची राजराजेश्वर ललितांपैकी महान कृपा आहे. उठल्या चिंतन करायचं, आठवण करा. आमच्याकडे पहिला शब्द पुढे करावे बसते लक्ष्मी. लक्ष्मीची सुरुवात करतो आम्ही, कारण परांबिकेचे स्वरूप प्रत्येकाला स्मरण आहे म्हणूनच. काय म्हणतात आता काय म्हणतात म्हणा ललिता स्मरण करा. म्हणजे अवघड त्याला हरकत नाही. हे मी छान सांगितलं. प्रातस्वामी ललिता काळा ललिता देवीचं सूत्र हे छान म्हणतात. म्हणा पान क्रमांक 3. बिंबाधरं कुथुलमौक्तिकशोभं
ललिताम्बिकायाः सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना विद्याश्रियं विमलसौख्यमनन्तकीर्ति श्रीललिता प्रभातपञ्चमं सन्तु उठल्या उठल्या त्या भगवतीला सांगतात उठल्या उठल्या आठवा जर उपासक आपण विष्णुपासक असाल ते तर स्मरण करा कोणाच तरी उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमला कांता यम मंगळम कुरुन त्याचं स्मरण करा. रामरायाचे उपासक असाल तर रामाचं स्मरण करा. काय बिघडलं म्हणा उठल्या उठल्या त्याचं स्मरण करावं त्याचे उपासक त्याचं स्मरण त्यांनी करावं आणि सगळी उपासक भगवंतापाशी त्या भगवतीपाशी जाते असं रामाचं म्हणा ना.